नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. राजकारणापलीकडे या मालिकेत आज तिसऱ्या भागामध्ये आपण शहरात विविध कारणाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांबद्दल आपण बोलणार आहोत. वर्षानुवर्ष लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि ज्या कारणासाठी ते भूसंपादन होणार होतं किंवा आरक्षण होतं ते प्रत्यक्षात येऊ शकलेलं नाही. त्यानंतर प्राधिकरण, विशेषतः प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये या जागा आहेत आणि नंतर प्राधिकरण बरखास्त देखील झालं आहे. तरी देखील त्या जागा जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत. या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे आपण आज त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. साधारण 2 ते 2.5 लाख अशा पद्धतीची घरं आहेत आणि अशा पद्धतीच्या मिळकतींचा हा खूप मोठा गंभीर विषय आहे. आज आपल्या स्टुडिओत आले आहेत छावा संघटनेचे प्रमुख आणि स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक धनाजी येलकर पाटील. नमस्कार. नमस्कार. त्याचबरोबर या प्रश्नामुळे ज्यांना त्रास होतोय असे त्या भागातील रहिवासी मनोज पाटील सर. नमस्कार सर. आणि दुसरे देवेंद्र भदाने साहेब. नमस्कार. तर चर्चेला आपण सुरुवात करण्यापूर्वी हा प्रश्न काय आहे, तिथल्या यांना काय समस्या भेडसावत आहेत हे आपण प्रथम त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि त्यानंतर येलकर पाटील आहेत त्यांच्याशी आपण विस्ताराने बोलणार आहोत. तर मनोज पाटील सर, तुम्ही त्या भागामध्ये किती वर्ष राहताय आणि तुम्हाला काय समस्या भेडसावते नक्की? सर्वात पहिले मी माय PCMCचे आभार मानतो की विवेक सरांनी येऊन माझी मुलाखत घेतली. सर्वसामान्य म्हणजे एकदम तळागाळातला मनुष्याची मुलाखत घेतली जाते, याच्याबद्दल मी माय PCMCचा खूप आभारी आहो. माझी समस्या अशी आहे, मी एकतर प्राधिकरणासाठी जागा मिळावी यासाठी मी 2दा अर्ज केलेले होते. त्यावेळेस लकी ड्रॉ 100 लोकांचा निघायचा, अर्ज 5,000 असायची. त्याच्यामुळे मला 2दा अर्ज भरूनसुद्धा मला जागा मिळाली नाही. आता जागा मिळाली नाही, मग मला तर घर उभं करायचं होतं. मग पर्यायी रस्ता शोधला. तो रस्ता असा निघाला की इथे शेतकऱ्यांनी स्वतः प्लॉटिंग करून त्या जागा विक्रीस काढल्या. त्या विक्रीस काढल्यानंतर त्यानंतर ती जागा आम्ही घेतली आणि त्याच्यावर आम्ही घर उभं केलं. ही साधारण कधीची गोष्ट आहे? घर कधी बांधलं? मला 98ला जागा मिळाली आणि घर मी 2000मध्ये बांधलेलं आहे. मग ते पुढं ते झालं का नियमित झालं नाही ते घर आजपर्यंत नाही झाले नियमित. आजपर्यंत अनागरिकतेचा शिक्का आहे. मी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समितीत 18पासून काम करतो आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे, पण हे कार्य कोणाकडूनच झालं नाही. गेल्या 2000पासून मी या प्रयत्नात आहे. तुम्हाला घरपट्टी, पाणीपट्टी, सगळे कर वगैरे सगळे भरतात? मला लाईट मिळाली, घरपट्टी मी भरतो, मी लाईट बिल भरतो आणि पाणीपट्टी त्याच्यासह नगरपालिकेचा टॅक्ससुद्धा भरतो. सुविधा मिळालेल्या आहेत, पण आजपर्यंत माझ्या नावावर घर झालेलंच नाही. आजपर्यंत भोगवाटेदार आहे मी आणि ते नावावर झालं नाही. तर त्यासाठी मला प्रॉपर्टी कार्ड मिळावं याविषयी मी मुलाखत देत आहे. प्रॉपर्टी कार्ड आज कोण मिळवून देणार? प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस हा प्रश्न उपस्थित राहतो, पण तो तेवढ्या 4 महिन्यासाठीच राहतो आणि त्यानंतर तो प्रश्न झाकला जातो. तर गेल्या आता 25 वर्षात प्रॉपर्टी कार्ड कोणीच देऊ शकणार नाही. कोण देऊ शकतं? आम्ही तर प्रयत्न करतच आहोत. तर ते लवकरात लवकर मिळावं अशी अपेक्षा. ठीक आहे. बदाने सर, तुमचा काय अनुभव आहे? आम्ही थोडे पैसे करून येथील प्रभाग क्रमांक 23 वाल्लेकरवाडी, थेरगाव ह्या भागातून आम्ही सगळे बाधित आहोत. त्याच्यामध्ये आम्ही थोडे पैसे करून त्या जागा घेऊन घरं बांधली. पण आम्हाला अपेक्षित होतं की आज ना उद्या आम्हाला आमचे घरं आमच्या नावावर होतील. प्रत्येक वेळेस वेगवेगळे शब्द दिले गेले त्याच्यासाठी. आता प्रॉपर्टी कार्ड हा मुद्दा
आम्ही उपस्थित केला. मी आता जवळपास 2018पासून स्वाभिमानी संघर्ष चळवळीमधून काम करतो आहे. लोकांच्या समस्या एवढ्याच आहेत की आम्ही एक एक पैसा जमा करून घरं बांधली, पण कधीही येतात, कोणीतरी कंप्लेंट करतं आणि घरांवर बुलडोझर येतात. त्यावेळेस आमचे जी टीम आहे ती टीम त्याला पुढं जाते आणि ते थोडंसं कारवाई करून परत जायच्या तयारीत असतात. पण प्रत्येक वेळेस आम्हाला कायम वाटतं की हे कधी येतील आणि कधीही आमचे घरं पाडू शकतात. त्याच्यासाठी आम्हाला एक नियमित प्रॉपर्टी कार्ड मिळावं. आम्ही जे काही 1-1 रुपया भरून किंवा थोडे पैसे करून आम्ही जे काही घरं बांधलेत त्याचं नियमित व्हावं. आमच्या प्रॉपर्टीला आज एक झोपडपट्टी म्हणून लोकांचा एक दृष्टिकोन आहे. आम्ही जे घरं बांधली त्याच्यासाठी आमच्या गावाकडून जमिनी विकल्या काहींनी, कोणाचे दागिने मोडले, कोणाचं काय म्हणजे, आणि छोटे कामगार वर्ग आहे. तर ते आमचे जे प्रॉपर्टी कार्ड आहे ते आम्हाला मिळावं. आम्ही प्रत्येक राजकीय पक्षाकडे आणि प्रत्येक मंत्र्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवलेल्या आहेत. त्याच्या माझ्याकडे सगळं आहेत. फक्त आमच्या लोकांना फक्त आश्वासित केलं की तुमचं प्रॉपर्टी कार्ड होईल, तुम्हाला काही होणार नाही. हे 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आम्हाला कुठलीही बँक उभं करत नाही. आमचे घरांचं पेपर असं काही लोन किंवा कुठलाही गंभीर प्रश्न जर आला आणि त्याच्यावर जर आम्हाला जर लोन काढायचं असलं घरावर, तर कुठलीही बँक आम्हाला लोन देत नाही. विकता येत नसेल, विकता येत नाही, त्याचे पेपर पण होत नाहीत. तर खूपच गंभीर प्रश्न आहे. तर पाटील साहेब, तुम्ही सांगा या विषयावर की हा नक्की प्रश्न कसा निर्माण झाला. सर, ह्या प्रश्नाचं गांभीर्य खूप खोल आहे आणि विशेष म्हणजे खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे शहराचा. म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा हा प्रश्न आहे. जसं आत्ता पाटील साहेबांनी आणि भदाणे साहेबांनी सांगितलं की ह्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्याच्यासाठी म्हणतो की आता ते प्राधिकरण बरखास्त झालेलं आहे. ज्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापनाच ज्या उद्देशासाठी झाली, त्याचा मूळ उद्देश होता की हे पिंपरी चिंचवड शहर ज्या पद्धतीनं उद्योगधंद्याच्या म्हणजे औद्योगिक शहर म्हणून ज्या पद्धतीने वाढत होतं, ज्याची सुरुवात झाली, ही सुरुवात होत असताना येथे येणाऱ्या कामगारांसाठी, येथे येणाऱ्या व्यावसायिकासाठी, येथे येणाऱ्या उद्योजकासाठी जो शहरावरती जो ताण येतो आहे आणि जो लोंढेच्या लोंढे वाढत आहेत, त्या सर्वांचं सुनियोजित शहर, त्या सर्वांच्या सेवा देऊन सुनियोजित शहर उभा करण्याचं त्या मानसिकतेतून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. त्याच्यासाठी जवळपास 10 गावं त्याच्यामध्ये समाविष्ट केली झाली. 2400 हेक्टर जमीन त्या प्राधिकरणाने संपादित केली. परंतु 1972ला ज्यावेळेस हे भूसंपादन झालं, त्यावेळी जवळपास 44 पेठांच्या माध्यमातून हे शहर विकसित करायचं. त्याच्यामध्ये मुख्य उद्देश जो होता, या शहरामध्ये येणाऱ्या कामगारासाठी, सर्वसामान्य नागरिकासाठी, आर्थिक दुर्बल घटकासाठी स्वस्तात घर उपलब्ध झालं पाहिजे, स्वस्तात व्यावसायिक गाळे उपलब्ध झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी लागणारे ज्या काही क्रीडांगण असतील, ज्या काही हॉस्पिटल, ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं हा प्राधिकरणाचा मूळ उद्देश होता. प्राधिकरणानं ज्यावेळेस ह्या गोष्टी, ह्या जमिनी संपादित केल्या येथील 10 गावातल्या शेतकऱ्याकडनं, त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना वेळेमध्ये त्यांचा परतावा ते देऊ शकलं नाही. एवढंच नाही तर त्याचा योग्य मोबदलासुद्धा हे प्राधिकरण देऊ शकलं नाही. बरेच शेतकरी त्यावेळेस न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेले. हा प्रश्न ज्यावेळेस हे ॲक्विजिशन झालं, हे भूसंपादन झालं, नक्कीच्या शहरावरती लोंढा वाढत होता. ज्या पद्धतीने मागणीच्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नव्हता आणि तो आजही होत नाही. शहरामध्ये घर हे एक मूलभूत हक्क आहे, एक मूलभूत गरज आहे. तर त्या गरजेसाठी ज्या पद्धतीनं प्राधिकरणानं ही घरं उपलब्ध करून देणं गरजेचं होतं, ते उपलब्ध करून दिलं नाही. प्राधिकरणाने सुरुवातीपासून ज्या उद्देशासाठी जमिनी घेतल्या, तो उद्देश त्यांनी बाजूला ठेवला आणि ह्या जमिनी स्वतः विकसित न करता ह्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालायला चालू केलं. प्लॉटिंग करून ह्या बिल्डरांना विकायला चालू केलं.
ज्या पद्धतीनं आता ईडब्ल्यूच्या माध्यमातून ह्या किंवा म्हाडाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काही जागा आरक्षित ठेवल्या जातात त्या पद्धतीनं सुद्धा सुरुवातीला काही झालं नाही. काही मोजक्या काही सोसायट्या झाल्या, काही मोजकी काही घरं त्यावेळेस ह्या काही लोकांना दिलं गेलं. परंतु त्याच्यानंतर मात्र हे सगळे प्लॉट बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम आपल्या ह्या प्राधिकरणाने केलं. मग त्यावेळेस मात्र ज्या पद्धतीने ह्या लोकांना घरं उपलब्ध व्हायला पाहिजे होती ते होत नव्हती. लोकांची रहवासाची गरज होती. ती गरज ओळखून इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता किंवा त्याच्या काही प्रक्रिया पूर्ण झालेल्या नव्हत्या, अशा शेतकऱ्यांनी ह्या जमिनी ह्या सर्वसामान्य नागरिकाला 1 गुंठा, अर्धा गुंठा, 2 गुंठे ज्या पद्धतीनं गरज आहे त्या पद्धतीने विकत गेले समजा. आणि सर्वसामान्यांची ही गरज होती की इथं कुठंतरी ह्या शहरामध्ये आल्यानंतर आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे, स्वतःचा निवारा असला पाहिजे. ह्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाने घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्लॉट घेत गेले. काही जणांची रितसर डॉक्युमेंटही झाले. असे बऱ्याच प्रॉपर्टी आहेत ज्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट झाले, व्यवहार झाले. मग हे प्राधिकरणाच्या लक्षात आल्यानंतर तशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्राधिकरणानं हे पुढचे व्यवहार थांबवले. बरेच वर्ष तर हे व्यवहार थांबलेच नव्हते. हे व्यवहार म्हणजे लिगली व्यवहार अगोदर नोंदी व्हायच्या. कालांतराने ह्या मुद्दाम जाणीवपूर्वक ह्या परत नोंदी थांबवल्या. परंतु तोपर्यंत बरेच व्यवहार झालेले होते. बऱ्याच प्रॉपर्ट्या विकल्या गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी बरेच रहिवासी घरं मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याच पद्धतीने हे अर्धा 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे ह्या पद्धतीने घेऊन त्या ठिकाणी ह्या सर्वसामान्य नागरिकांनी जे काबाड कष्ट करून जे धुणे भांडी करणाऱ्या सुद्धा महिला आहेत, गोरगरीब महिलांनी सुद्धा एक कंपनीमध्ये काम करणारे कामगार असतील, वर्कर असतील, ह्या लोकांनी सुद्धा ह्या पद्धतीनंच स्वतःचं सोनं नाणं विकून, गावाकडे थोडीफार जमीन असेल तरी विकून समजा, कारण त्यांना ह्या शहरामध्ये स्थायी व्हायचं आहे म्हणून त्यांनी ह्या जमिनी घेतल्या आणि हे विकसित केल्या. प्लॉट विकसित केले, घरं बांधली आणि जवळपास 2 ते 2.5 लाख बांधकाम आता ह्याच्यावरती आहेत, जमिनीवरती आहेत. तर ज्या पद्धतीनं प्राधिकरणाचा उद्देश होता तो प्राधिकरणाने त्याला हरताळच फासला. जर या जमिनी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जर घेऊन त्या बांधल्या, शेतकऱ्याकडनं घेऊन जर ह्या बांधल्या असतील आणि 1972ला जे प्राधिकरण स्थापन झालं होतं ते प्राधिकरण ह्या बरखास्त झालेलं आहे. आणि मुळात ज्या एखादी संस्था जी जमीन लँड ॲक्विजिशन करते किंवा जमीन अधिग्रहण करते त्याचे कायदे आहेत. जर एखादी जमीन अधिग्रहित केली तर ती जी जमीन आहे ज्या कारणासाठी अधिग्रहित केली त्याच कारणासाठी वापर झाला पाहिजे, हे मुख्य कारण आहे. पहिली गोष्ट त्या कारणासाठी वापर झाला का? बिलकुल नाही. म्हणजे सर्वसामान्याला घरं यांनी बांधून देणं गरजेचं होतं, विकणं गरजेचं असताना सुद्धा ते केलं नाही. त्या जमिनी त्यांनी बिल्डरांच्या घशात घातल्या. इथंच त्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ फासला. आणि त्याच्यानंतर जर यांना समजा यांच्याकडे पैसे नाहीत किंवा ह्या बाकीच्या एवढ्या गोष्टी हे करू शकत नाहीत तर एवढ्या गोष्टी या सगळ्या जमिनी शेतकऱ्यांच्या अडकवून ठेवून हा शेतकऱ्यावर अन्याय केला आणि येथील नागरिकावर अन्याय केला. जर यांची कॅपॅसिटीज नाही तर ह्या गोष्टी त्यांनी फक्त ॲक्विजिशन करून थांबणं गरजेचं नव्हतं आणि ते केलं. आणि त्याच्यामुळं हा जो डेव्हलपमेंट होती किंवा ह्या ज्या जमिनी होत्या त्या योग्य वेळेमध्ये ज्या पद्धतीने एखादा विकास आराखडा जाहीर करतो आणि त्या विकास आराखड्यामध्ये ज्यावेळी जमिनी आपण अधिग्रहित करतो त्यावेळेस ती जमीन त्या उद्देशासाठी ज्या कालावधीसाठी घेतली आहे त्या कालावधीमध्ये विकसित करणं गरजेचं असतं. परंतु ते झालं नाही. फक्त आरक्षणं टाकली गेली किंवा विकास आराखडा टाकला गेला आणि विकास आराखडे फक्त रिवाईज करत गेला परत 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 तो विकसित न करता तो रिवाईज करत गेला समजा. आणि याच्यामुळं 1972ला जे प्राधिकरण स्थापन झालं त्या विहित वेळेमध्ये ह्या जमिनी डेव्हलप न केल्यामुळं या जमिनीचा पूर्ण अधिकार जो आहे तो MRTP ॲक्टच्या 1966च्या कलम 127 नुसार हे प्राधिकरणाचे पूर्ण अधिकार जातात आणि याचे मूळ अधिकार मूळ शेतकऱ्याकडे आलेले आहेत. त्या जमिनी आता शेतकऱ्याकडे गेलेले आहेत. मग ते प्राधिकरणानं सोडून द्यायला पाहिजे शेतकऱ्याला, ती फ्रीहोल्ड करायला पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ह्या जमिनी ह्या नागरिकांना विकलेल्या आहेत त्या नागरिकांना त्यांनी जमिनी ह्या फ्रीहोल्ड करून देऊन त्याचे प्रॉपर्टी कार्ड करून देणं गरजेचं आहे. परंतु आज तसं होत नाही. फक्त अनियमिततेचा, अनधिकृत बांधकामाचा किंवा हा ठपका त्या सर्वसामान्य नागरिकावरती ठेवला जातो. मुख्य अनधिकृत बांधकामं झालीच का याचा जर शोध घेतला तर ज्या ठिकाणी ही सर्वसामान्य नागरिक ज्या ठिकाणी घरं बांधत होती किंवा हे म्हणजे प्रॉपर्टी उभ्या करत होते त्यावेळेस हे जर प्लॉट लिगल करून जर ह्या लोकांना दिलं असतं आणि आजही जर प्रॉपर्टी कार्ड जर ह्या लोकांना जर मिळालं, ह्या सर्वसामान्य नागरिकाला मिळालं
तर ते छोटे मोठे जे काही एक गुंठ्याचे, 2 गुंठ्याचे, अर्धा गुंठ्याचे, 3 गुंठ्याचे जे प्लॉट धारक आहेत, जे घरमालक आहेत, ते एकत्र येऊन सुद्धा चांगल्या पद्धतीत सुनियोजित कन्स्ट्रक्शन बांधकाम करू शकतात. परंतु त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे, त्यांचा मालकी हक्क नसल्यामुळं कुठली बँक त्यांना लोन देत नाही, कुठल्या त्यांना NOC मिळत नाहीत. म्हणजे नियमित बांधकाम करण्यासाठी त्यांना अडचणी येतात. जर तुम्ही बिल्डरांना ह्या जर जमिनी विकून तुम्ही जर तुमचं उकळ पांढरं करून घेतलं असेल, मग ज्या उद्देशासाठीच प्राधिकरणाची स्थापना झाली होती, मग त्याच सर्वसामान्यांनी जर जमिनी घेतात आणि ते जर सर्वसामान्य ते विकसित करतात, तर हे ज्या पद्धतीने तुम्ही बिल्डरांच्या नावावर जमिनी केल्या तिथं तुम्हाला चालतं, मग सर्वसामान्यांच्या नावावर जमिनी तुम्हाला करायला काय प्रॉब्लेम आहे? या संदर्भात तुम्ही शासनाकडे किंवा राज्यकर्त्यांकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे, पण कधी तुम्ही न्यायालयाच्या माध्यमातून काही प्रयत्न केलेत का? ह्याच्यात अडचण अशी आहे सर, तुम्हाला सांगतो, आम्ही सर्व शासकीय यंत्रणेकडे आम्ही पाठपुरावा केलेलाच आहे, आणखीही करतोय. ज्या प्रश्नावरती तिथल्या बऱ्याच नेते लोकांनी सुद्धा निवडणुका लढवल्या, आज म्हणजे नगरसेवकापासून खासदारापर्यंत असं थोडक्यात समजू, तर त्याच लोकांमधून आलेले हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना हा प्रश्न माहीत आहे आणि त्यांनीच आश्वासनं दिले होते की ठीक आहे, 100% आम्ही हा प्रश्न सोडवू. परंतु आज 40 वर्ष झालं, तसं प्राधिकरण स्थापन होऊन 50 वर्ष चालू आहे, आतापर्यंत तो प्रश्न सुटला नाही. म्हणजे याच्यावरून लक्षात येते की आपली ही प्रशासकीय व्यवस्थेसह आपले लोकप्रतिनिधी सुद्धा किती गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहतात. निव्वळ म्हणजे लोक कुठल्याही निवडणुकीचा मुद्दा म्हणून जर तुम्ही ह्याच्याकडे पाहणार असाल तर हे योग्य नाही. त्यासाठीच मी तुम्हाला तो प्रश्न विचारला आहे की कधी असा प्रयत्न केला गेला नाही का की न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागावी, आपल्या हक्कांसाठी न्यायालयीन लढा लढावा? न्यायालयीन लढायचं आमच्या डोक्यामध्येही होतं, परंतु ज्या चुका प्राधिकरणाने केल्यात, ज्या कुठलंही न्यायालय किंवा ज्यावेळेस ही शासकीय यंत्रणा असते, ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अनधिकृत या नावाचा बोर्ड आमच्यावर शिक्का लागलेला असणार आहे आणि आम्ही ते बांधकामं वाचतोय असा युक्तिवाद पाहण्याचा दृष्टिकोनच अगोदर चेंज झालेला आहे. आणि न्यायालय म्हणजे ही जी मुख्य भूमिका आहे, जो प्रश्न कशामुळे निर्माण झाला आहे ते न पाहता अनधिकृतच बांधकाम, ज्या पद्धतीने आपण कुदळवाडीचा प्रश्न बघितला, कुदळवाडीच्या लोकांचे सगळ्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी असताना सुद्धा फक्त निव्वळ त्यांची पत्रासेड किंवा हे अनधिकृत बांधकाम आहेत, ती कुठलंही न्यायालय असू द्या ते वाचवत नाही किंवा त्याला पाठीशी घालण्याचं काम न्यायालय करत नाही. तर ते नियमित कसे करता येतील ह्याच्यावरती काम करणं गरजेचं होतं आणि चुकीच्या पद्धतीनं इम्प्लिमेंट केल्यामुळं सगळं कुदळवाडीचं सुद्धा आपण परिस्थिती बघितली. सेम त्याच पद्धतीनं इथलं होण्याची आम्हाला भीती होती की अशा पद्धतीनं जर गेलोच आपण तर त्याचा फटका ह्या सर्वसामान्य नागरिकाला न्यायालयाच्या माध्यमातून बसू शकतो. न्यायालय हे न्याय देण्याच्याच भूमिकेत असतं, परंतु ज्या शासकीय यंत्रणेमध्ये जे अधिकारी बसले आहेत ते बिल्डरांचे पार्टनर आहेत. इथल्या राजकीय काही प्रतिनिधींचे ते पार्टनर आहेत, कारण हे सगळी यंत्रणा एकमेकाशी पूरक होऊन काम करते, एकमेकासाठी काम करते. नाहीतर आतापर्यंत हे उभं राहिलेलं प्राधिकरण, ज्या प्राधिकरणाची स्थापना ज्या गोष्टीसाठी झाली होती तो जर त्यांनी हरताळ फासलाय त्या याला, तर हा प्रश्न आतापर्यंत लटकत राहिलाच नसता. याच्यामुळं ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस प्रशासकीय व्यवस्थेकडनं या सर्वसामान्य नागरिकाला अनधिकृत ठरवलं गेलं असतं, चुकीच्या पद्धतीनं हे गेलं असतं आणि न्यायालयाला चुकीच्या पद्धतीने फीडबॅक दिल्यामुळं आमच्यावरती त्याची तलवार आली असती आणि त्याचा फटका सर्वसामान्याला बसला असता. म्हणून आम्ही न्यायालयाकडे त्या पद्धतीने गेलो नाही. म्हणून ज्या पद्धतीने एखाद्या ठिकाणी तुम्ही जसं क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही विकसित करा, आता तुम्ही छान विषय काढला, ते क्लस्टर डेव्हलपमेंट सारखे याच्यावर काही उपाययोजना होऊ शकतात का? याच्यावर क्लस्टर डेव्हलपमेंट सारख्या उपाययोजना होऊ शकतात, परंतु ह्या मुळात ज्या जागा आहेत ह्या मुळात सर्वसामान्य नागरिकांनी तिथं पैसे देऊन घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट कुठं जसं झोपडपट्टी पुनर्वसन वगैरे ज्या गोष्टी आहेत तिथेही समान संधी देण्याच्याच उद्देशानं हे केलं जातं. परंतु ह्या ज्या जागा आहेत या लोकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी तिथे केलेले अतिक्रमण नाही आहे, त्या मुळात जमिनी विकत घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या जमिनीवरती अधिकार ह्या सर्वसामान्य नागरिकांचा आहे. लोकांना असं वाटत असेल की नाही हे अतिक्रमण केलंय किंवा हे केलंय, तिथे एकाचंही अतिक्रमण नाही आहे. त्यामुळं
ह्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणं, त्या जागेचा सर्वे करून, सिटी सर्वे करून सिटी सर्वे नोंद होणं आणि त्याचं रितसर डॉक्युमेंट तयार होणं हे बंधनकारक आहे आणि ते केलं पाहिजे. आणि ह्या खरं म्हणजे ह्या प्रशासनानं लक्ष घालून आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी खरं म्हणजे लक्ष घातलं पाहिजे. परंतु फक्त याच्यावरती निवडणुकीमध्ये फक्त चर्चा होते. निवडणुकीच्या मात्र 5 वर्ष याच्यावर कुठल्याही पद्धतीची चर्चा होत नाही. हे खरं म्हणजे दुःख आहे. आणि परत मला ह्या माध्यमातून मला सांगायचं आहे, इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, वेळ आणखीही गेलेली नाही. तुम्ही खरं तर ह्या लोकांना जर न्याय देण्याचा प्रयत्न इथल्या आमदारांनी, खासदारांनी, सर्वच म्हणजे विधान परिषदेत असतील, विधानसभेत असतील, सर्वांनी केलं पाहिजे. कारण आतामध्ये आपण बघितलं, हा जो DP आला, मुळात ज्या प्राधिकरणाच्या या जमिनीचा प्रश्न आणखी सुटला नाही, जिथून तुम्ही काही आरक्षणं टाकली होती, ती आरक्षणं सुद्धा स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाचून इतर ठिकाणी शिफ्ट केलेली जी काही आरक्षण आहेत, ते मात्र तुम्ही आरक्षणं ह्याच लोकांच्या, जी लोक तिथं पैसे देऊन राहिलेत, प्रॉपर्ट्या फक्त नावाचं, फक्त प्रॉपर्टीचा म्हणजे अधिकाराचा प्रश्न येतो तिथं, अशा लोकांच्या घरावरती तुम्ही परत आरक्षणं टाकली. म्हणजे हे सुद्धा अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाले. म्हणजे हे तुम्ही ठरवलंयच का की ह्या लोकांना तुम्ही इथून बेघरच करायचं, ह्या ज्या प्रॉपर्टी आता तुम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही काढूनच घ्यायचं आहे, तर हे असं चालणार नाही. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच, आम्ही माहिती अधिकारामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी आम्हाला माहिती हाताशी लागल्या. हा जो SCMTRचे जे आरक्षण आहे, त्याच्यासाठी जे मूळ ज्या जागा संपादित केली गेली SCMTRसाठी, हे तिथून न करता ती जागा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी वापरली गेली. जसं वालेकरवाडीमध्ये एक व्यापारी संकुल तयार केलं आहे, पिंपळे गुरवमध्ये ते लिनियर गार्डन त्या रस्त्यामध्ये उभा करून त्याच्यावरती करोडो रुपये खर्च केले गेले. त्याच्या देखभालीसाठी आणखी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. इथेही कोटींनी खर्च केला गेला वालेकरवाडीमध्ये सुद्धा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा SCMTRची जागा वापरली गेली असताना सुद्धा मग SCMTRच्या नावाखाली तुम्ही आणखी जमिनी का संपादित करताय? तो SCMTR परत तुम्ही जनतेच्या ह्या DPमध्ये परत का डोक्यावर लादला तुम्ही? हा पण प्रश्न आहे. उद्या डेव्हलपमेंट करत असताना एवढे करोड रुपयाचा पैसा तुम्ही पाण्यात घालणार का? ही एवढे सगळे गाळे परत काढणार का तुम्ही? मग त्या गाळ्याचा तुम्ही रितसर लिलाव महापालिकेच्या वतीने केला जात होता. महापालिकेने ते गाळे त्याच्यावरती बांधले आणि महापालिकाच म्हणते की आम्हाला SCMTR विकसित करायचा आहे. अरे काय चाललंय काय नेमकं? म्हणजे हा जो प्रकार आहे, हा निव्वळ लोकांची, सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून ह्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हे बिल्डर कोण आहेत हे आता सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी विचार करून आता ह्या लोकांचा, जनतेचा विचार केला पाहिजे. पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला पाहिजे. एकीकडे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण बरेच स्वप्न दाखवत असू, परंतु आज ही पवना नदी असेल, मुळा असेल, मुठा असेल, अत्यंत गटार केले त्याचं तुम्ही. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथले वृक्षतोड चालू केली आहे. पूर्ण निसर्गचक्र तुम्ही कोलमडून पडतं तिथलं, त्याचा विचार करत नाही. हे थांबलं पाहिजे कुठंतरी. हे निसर्गाकडे आपण पहिलं आद्य कर्तव्य म्हणून आपण बघितलं पाहिजे. आणि पहिली जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. ज्या नद्यांचं गटार झालंय, आज त्या नद्या जर स्वच्छ आणि सुंदर करायच्या असतील तर अगोदर सगळ्यात महत्त्वाचं हे मैला मिश्रित जे पाणी आतमध्ये सोडलं चाललंय त्याच्यावरती काम केलं पाहिजे. ज्या पद्धतीने आज आपण शहरामध्ये आपण बघतोय, इथं फॉगिंग करून जे आता काही मशीन फिरतात आपल्या म्हणजे शहरामध्ये, बाकीच्या बऱ्याच म्हणजे जे डस्ट शहरामध्ये उडते, नाही, हे बाकी सगळे प्रश्न गंभीर आहेत. म्हणजे त्याच्यातूनच तयार झालेले एक प्रश्न आहेत असे समजा. तर जे प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे की घर आहे पण हक्क नाही, बरोबर, घर आहे पण जागा नावावर नाही, बरोबर, कर घेतात तरीही अनधिकृत, बरोबर, या सगळ्यावर उपाय काय वाटतो आणि तो कोण करू शकतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती हा खूप सोपा प्रश्न आहे सर, अवघड प्रश्न नाही आहे हा. एक पॉलिसी जर तयार केली तर सगळ्या महाराष्ट्राला लागू होते. एकीकडे तुम्ही शासकीय जमिनी असतील किंवा गायरान जमिनी आपण म्हणतो, आता मध्ये सरकारनं थोडा निर्णय घेतला की नाही गायरान जमिनीवरचे सगळे अतिक्रमण काढायचे, परंतु सर्वत्रच प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आता हे शहरामध्ये झालं, ग्रामीण भागामध्ये क्वचित गायरान जमिनीवरती काही अतिक्रमण किंवा त्या परिस्थितीने त्या शेतकऱ्यांनी किंवा लोकांनी तिथं हे केलेलं असतं, त्याला अतिक्रमण म्हणता येणार नाही, त्यांच्या सोयीसाठी कारण त्या जमिनी त्यांच्याच होत्या, वापर केला समजा. परंतु आज काही शेतकरी किंवा काही सर्वसामान्य वर्ग सोडला तर बाकीच्या इतर लोकांनी ते वेगळ्या कारणासाठी घेतलेले आहेत.
त्याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु ज्या पद्धतीने ही जमीन आहे जी शेतकरी म्हणजे शेतकऱ्याकडनं ह्या सर्वसामान्य लोकांनी विकत घेतली, प्राधिकरणाचे अधिकार संपलेले असताना तरी तुम्ही त्या प्राधिकरणाचा परत त्याच्यावरती नाव का लावता तुम्ही? आज ते प्राधिकरण बरखास्त झाल्यानंतर काही ज्या विकसित जे जागा आहेत त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या आणि ज्या विकसित झालेल्या नाही जे खुले प्लॉट आहेत ते PMRDA कडे गेले समजा. मग जर हे तुमच्या महापालिकेच्या अखत्यारीमध्ये आलेला विषय आहे, तुम्ही इथले लोकप्रतिनिधी आहात, प्राधिकरणाने ज्या उद्देशासाठी ज्या जमिनी घेतल्या होत्या त्याचा उद्देश सफल झालेला नाही, मग ह्या जमिनी जर शेतकऱ्याकडून जर ह्या जमिनीचे ह्या सर्वसामान्य नागरिकांनी घेतल्या असतील आणि प्राधिकरणाचा अधिकार संपून जर त्या जमिनीचा अधिकार जर मूळ मालकाकडे गेला असेल, तर मूळ मालकानं ज्या जमिनी ज्या सर्वसामान्य नागरिकाला विकल्या त्या प्रामाणिकपणाने त्या शेतकऱ्यांनी त्या सर्वसामान्य नागरिकाला प्रॉपर्टी कार्ड त्याचं हक्कसोड प्रमाणपत्र हक्कसोड केलं पाहिजे. ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत महापालिका प्रशासनाला आणि नगरविकास प्रशासनाला सोबत घेऊन जर चांगल्या पद्धतीनं जर ह्याच्यामध्ये मार्ग निघाला, सिटी सर्वेला नोंद करून जर त्या पद्धतीनं प्रत्येकाचा जर एरिया ठरवून दिला तर ह्याच्यातून अत्यंत शांततेमध्ये आणि सुंदर पद्धतीनं ह्याच्यातून मार्ग निघू शकतो. पण ह्याच्यासाठी जी मानसिकता लागणार आहे इथल्या लोकप्रतिनिधी दाखवली पाहिजे. प्राधिकरणानं अधिकार सोडले पाहिजेत. आता जे महापालिकेचे जे त्याच्यावर अधिकार आले आहेत महापालिकेने सुद्धा ते अधिकार सोडले पाहिजेत. कारण मुळातच आता अधिकार शेतकऱ्यांचे आहेत, कायद्याने अधिकार शेतकऱ्याचे आहेत आणि कायद्यानं जर अधिकार शेतकऱ्याला आले असतील मग शेतकऱ्यांनी या जमिनी सर्वसामान्याला विकल्यात. सर्वांनी जर प्रामाणिकपणा जर दाखवला नेत्यापासून सर्वसामान्यापर्यंत तर हा प्रश्न चुटकीसरशी म्हणजे सुटू शकतो. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. तर हे होते धनाजी येलकर पाटील, जे स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक आहेत. त्यांनी अत्यंत छान पद्धतीने हा विषय मांडला. खरोखरच एक विशेष बाब म्हणून जर या प्रश्नाकडे बघितलं आणि त्याची ग्रॅव्हिटी लक्षात घेतली तर खरोखरच 2-2.5 लाख लोकांशी हे पिंपरी चिंचवडमधले झाले, असेच इतर शहरांमध्ये आणि इतर ठिकाणच्या यांचा विचार केला तर लाखो ज्यांची घरं स्वतः विकत घेतलेली आहेत पण जागा त्यांच्या नावावर नाहीत, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासन प्रशासन सगळ्यांनी मिळून एक सकारात्मक इच्छाशक्ती दाखवून जर काढलं तर निश्चितच हा प्रश्न मार्गी लागेल अशी या चर्चेच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करूया. येलकर पाटील साहेब, मनोज पाटील साहेब, भदाने साहेब, आपण या ठिकाणी आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.